पुढची बातमी पाहूयात। महाड गोगावले तटकरे समर्थक मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीतले आरोपी सुद्धा महाड पोलिसांसमोर येणार आहेत। न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आरोपी हजर होणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, सुशांत जाबरे हे आरोपी अद्याप फरार आहेत, तर धनंजय देशमुख, निलेश महाडिक हे दोघेही फरार झालेले आहेत। न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता हे आरोपी हजर होणार आहेत। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनवर दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। अजेश, कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार गोगावले तटकरे समर्थक मारहाण प्रकरणी आणखी काही आरोपी अद्याप अजूनही फरार आहेत। या फरार आरोपींचा नेमका शोध कशा पद्धतीने पोलीस घेतात आणि हे आरोपी किती दिवसामध्ये शरण येऊ शकतात? सिद्धेश, आपण पाहिलं तर आज 11 वाजता महाडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये विकास गोगावले आणि त्यांच्या सहकार्यांनी जे आहेत ते आत्मसमर्पण केलं, ते त्या ठिकाणी हजर राहिले आणि आता थोड्या वेळात जे आहेत त्या महाडच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये हनुमंत जगताप असतील, निलेश महाडिक असतील, बंटी देशमुख असतील आणि या संपूर्ण प्रकरण म्हणजे ज्याच्यामुळे हा राडा तयार झाला तो सुशांत जांभरे असेल, हे आता काही वेळातच जे आहे ते या ठिकाणी हजर राहणार आहेत। संपूर्ण घटना आपण पाहिली तर 2 डिसेंबरला ज्या दिवशी नगरपालिकेचा मतदान होता त्या दिवशी हा राडा झाला होता तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये आणि त्या राड्यामध्ये परस्पर गुन्हे दाखल झाले आणि तेव्हापासून दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते फरार होते आणि या संपूर्ण प्रकरणात जे आहेत ते उच्च न्यायालयाने राज्य सरकार असेल किंवा रायगड पोलीस असेल यांच्यावर तासेरे ओढले होते आणि तात्काळ त्यांना अटक करा किंवा त्यांना समर्पित होण्यासाठी जे आहेत ते सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार विकास गोगावले जे आहेत ते 11 वाजता हजर राहून स्वतः आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर जे आहे ते आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थोड्याच वेळात जे आहे महाड तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।